मित्रांनो, बाहेरून पाहताना एक सॉफ्टवेअर इंजिनिअरचं आयुष्य खूप कूल वाटतं. हातात लॅपटॉप, ऑफिस, एसी कॅबिन आणि तासनतास कोडिंग. पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा एक सॉफ्टवेअर इंजिनिअरला खुर्ची सोडून थेट क्लायंट साईडला जाऊन काम करावं लागतं. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे, की एक सॉफ्टवेअर इंजिनिअरची रिअल लाईफ कशी असते आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष क्लायंटच्या ठिकाणी जातो, तेव्हा तिथे कोणकोणत्या चॅलेंजेस आणि प्रॉब्लेम फेस करावे लागतात. कोडिंगच्या पलीकडचंही जग कसं असतं, हे आज आपण आपल्या प्रवासात पाहणार आहोत. नगरमध्ये आपले एक क्लायंट आहेत. त्यांना गेल्या अनेक दिवसापासून सिस्टममध्ये बरेच तांत्रिक अडचणी येत होते. प्रयत्न करूनही काही गोष्टी सुटत नव्हत्या आणि म्हणून ते सर्व प्रॉब्लेम्स ऑन साईट जाऊन कायमचे सॉल्व्ह करण्यासाठी मी नगरला जाण्याचं ठरवलं होतं. नगरला जायचं असेल तर महामार्ग बस स्टँडवरून बस पकडावी लागते. मी तिथे पोहोचलो, बस पकडली आणि निघालो नगरच्या दिशेने. मी जेव्हा नगरला पोहोचलो तेव्हा तिथल्या हॉस्पिटलची रचना बघून मी थक्क झालो. तिथली सुंदर पेंटिंग्स, इंटेरियर डेकोरेशन सगळं एकदम पॉझिटिव्ह होतं. खरंच एखादं हॉस्पिटल जेव्हा हॉटेलसारखं वाटायला लागतं, तेव्हा अर्धा आजार तिथेच बरा होत असेल. शेवटी एकदाचं काम सुरू झालं. क्लायंटच्या ठिकाणी गेल्यावर लक्षात आलं, की त्यांना टेक्निकल आणि कनेक्टिव्हिटीचे बरेच इश्यू येत होते. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी हेच खरं आव्हान असतं. लिमिटेशनमध्ये राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. जेवढे शक्य होते तेवढे टेक्निकल प्रॉब्लेम्स मी एक-एक करून मार्गी लावले. पण काम फक्त सिस्टम नीट करण्यापुरतं मर्यादित नसतं, तर ते सिस्टम वापरणाऱ्या माणसांना ती नीट समजणे तितकंच महत्त्वाचं असतं. सॉफ्टवेअर कसं वापरायचं, रोजचे येणारे छोटे-छोटे अडथळे स्वतः कसे दूर करायचे, हे मी त्यांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो गोंधळ दूर झाला आणि त्यांना सॉफ्टवेअर नीट समजलं, तेव्हा कुठे माझ्या कामाची चीज झाल्यासारखं वाटलं. शेवटी सॉफ्टवेअर हे माणसाचं काम सोपं करण्यासाठी असतं आणि तेच साध्य झालं. पण खरा ट्विस्ट तर अजून बाकी होता. काम संपून परतीचा प्रवास सुरू झाला. मी बसची वाट पाहत उभा होतो. पण नशिबाने साथ दिली नाही. खूप वेळ वाट पाहूनही बस मिळाली नाही. शेवटी नगर शहराने मला थोडा वेळ अजून तिथेच थांबून घेतलं, असं म्हणायला हरकत नाही. असो, या निमित्ताने मला नगरच्या रस्त्यावर फिरता आलं आणि तिथल्या वातावरणात जोडून अनुभवता आलं. शेवटी नगरहून निघालो. ती बस रात्री उशिरा का होईना पण माझ्या नाशिककडे दाखल झाली. दिवसभराचा तो प्रवास, क्लायंट साईडचे ते कोडिंगचे प्रेशर आणि बससाठी केलेला तो स्ट्रगल, सगळा थकवा एका क्षणात गायब झाला जेव्हा मी माझ्या शहराची हवा अनुभवली. पण खरी मजा तिथे नव्हती. म्हणतात ना, आयुष्यात संपत्ती असो किंवा नसो, पण एक मित्र नक्की असायला पाहिजे. एक फोन केला की तो तुम्हाला घ्यायला हजर असेल. माझ्या एका फोनवर तो तिथे उभा होता. तो मित्र, ती हक्काची गाडी आणि नाशिकच्या रस्त्यावरची ती रात्रीची शांतता. सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या या धावपळीच्या आयुष्यात असेच काही क्षण आपल्या पुन्हा कामासाठी उभारी देतात. तर मित्रांनो, असा होता हा नगरचा धावपळीचा पण काही शिकवणारा प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्याकडे असे काही मजेशीर प्रवासाचे अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन प्रवासासाठी माझ्या चॅनेलला फॉलो करायला विसरू